मस्त सुरेजी बहार आली. याच्यानंतरचं गीत असंच पहाटेचं आहे. गीतकार गझल सम्राट सुरेश भट, संगीतकार पंडित रुद्रनाथजी मंगेशकर. हे गाणं दोन गायिकांच्या आवाजात आहे, पद्मजा पिणाणी आणि आशा भोसले. 1989मध्ये आलेला निवडुंग हा चित्रपट. रुद्रनाथ मंगेशकर यांचं जी भावगीतं आहेत त्यांना शंकराचार्यांनी भावगंधर्व ही पदवी दिली आहे. त्यांनी खूप सिलेक्टेडच म्युझिक दिलेलं आहे. चित्रपटसृष्टीत जर म्हणालं तर हिंदीमध्ये लेकिन, माया मेमसाब किंवा मशाल अशा काही मोजक्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं आहे. मराठीमध्ये संगीताला सुरुवात त्यांनी 1955मधल्या आकाशगंगा या भालजी पेंढारकरांच्या चित्रपटांनी संगीत द्यायला सुरुवात केली होती. त्यावेळी ते 18 वर्षांचे होते. आता 70 वर्ष त्यांच्या संगीती कारकिर्दीला पूर्ण होत आहेत. आपण 2025मध्ये आहोत. सावली, जानकी, जैत रे जैत नावाचं संगीतक, सिंहासन, महानंदा, उंबरठा अनेक उत्तम चित्रपट संगीत त्यांनी दिलं आहे. पण त्यापेक्षा त्यांचं जास्ती काम आहे उच्च दर्जाच्या कवितांना चाली लावलं. संत ज्ञानेश्वर, मीराबाई, सूरदास, मिर्झा गालिब या शतकातले जर सांगायचे झाले कवी तर स्वातंत्र्यवीर सावरकर, भा. तांबे, राजा बढे, शांताबाई शेळके, आरती प्रभू म्हणजे चिंत्र खानोलकर, ग्रेस, माणिक गोडगाटे, नादो महानोर रानकवी, सगळ्या उच्च दर्जाच्या कवी सुरेश भट त्यांनी चाली बांधल्या. त्यांचं गाणं गायचं म्हणजे नुसतं पट्टीचं गायक असून उपयोगाचं नाही. त्या कवितेची खोली, त्या शब्दांचा भाव पोचवता आला पाहिजे. आणि असं समर्थ आव्हान पेलण्यासाठी आपल्यासमोर येत आहेत राधिकाजी भिडे. ऐकूया केव्हा तरी पहाटे.